एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नानदंसन चरित तव विरियायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं दहनमो गणहराणम् अज्जावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेच उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये आपण ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार आणि ज्ञेय ज्ञान विभाग या अंतर्गत ज्ञान हे फक्त जीवच तत्वाकडे आहे आणि बाकीची 5 द्रव्य ही केवळ ज्ञेय द्रव्य आहे. जीवामध्ये मात्र ज्ञेयपणाही आहे आणि न्यायकपणा पण विद्यमान आहे. हा जो जीव आहे हा जीव व्यवहार नयानी जर बघितलं अनुपचरित असद्भुत व्यवहार नयानी तर हा कर्मसंयोगाने संयुक्त असल्यामुळे अनादिकालापासून द्रव्य प्राणांनी जगतो आहे आणि जोपर्यंत मुक्तीची प्राप्ती होत नाही तोपर्यंत ही द्रव्य प्राण याचे विद्यमान राहणार आहे. आणि निश्चयाने जर आम्ही बघितलं तर सत्ता चैतन्य सुखबोधादी हा शुद्ध भाव प्राणांनी जगतो आहे. व्यवहार जीवत्व आणि निश्चय जीवत्व याच्यामधला स्पष्ट आम्ही भेद जाणून घेऊन निश्चयच धर्म आत्मस्वभाव आहे ही प्रतीती करून सतत त्याला साधण्याचा आमचा पुरुषार्थ असला पाहिजे. ही गोष्ट आपण कालच्या गाथेमध्ये बघितली आणि प्राणांचे प्रकारही आपण 10 प्राणांचे प्रकार बघितले आणि या दृष्टीने विस्तृत वर्णन द्रव्य प्राणांचं भाव प्राणांचं हे सगळं आपण बघितलं. आता हे प्राण जे आहे द्रव्य प्राण जे आहे या द्रव्य प्राणांचं पौद्गलिकत्व सिद्ध करतात. द्रव्य प्राण पौद्गलिक आहे याचं कारणही पौद्गलिक आहे आणि कार्यही पौद्गलिक आहे. ज्याचं कारणही पौद्गलिक असणार आहे आणि कार्य देखील पुद्गल कर्मामध्ये परिवर्तित दिसणार आहे ते प्राण पुद्गलच रचित असले पाहिजे. या तऱ्हेने आचार्य ही सिद्धी या 148 नंबरच्या गाथेमध्ये करतात आहे. गाथा क्रमांक 148. जीवोपाण निबद्धो बद्धो मोहादि एहिं कम्मेहिं उवभुञ्जं कम्मफलं बद्धति अन्येहिं कम्मेहिं. जीवोपाण निबद्धो बद्धो मोहादि एहिं कम्मेहिं उवभुञ्जं कम्मफलं बद्धति अन्येहिं कम्मेहिं. मोहादी एहिम कम्मेहिम बद्धो. अनादी कालापासून हा जीव मोहादी कर्मानी बंद आहे. जसं सुवर्ण पाषाण हा खाणीतून ज्या वेळेला निघालेला आहे त्यावेळेला तो कालिमानी युक्त आहे पण त्याच्या शुद्धता प्रगट करण्याची शक्ती आहे. पण तसा जर अनादी कालाचा संयोग दशा बघितली तर अनादी कालापासून तो मलिन आहे. त्याप्रमाणे अनादी कालापासून हा आत्मा कर्मसंयुक्त आहे आणि मोहादिकांनी बद्ध आहे आणि असा हा जीव मोहादिकांनी बद्ध असून पाण निबद्ध 4 प्राणांनी युक्त आहे. हा जीव ओळखायचा कसा? ओळखण्याचे साधन त्याच्याजवळ द्रव्य प्राण आहे. त्याच्या माध्यमातून
आम्हाला व्यवहार जीवत्वाची ओळख पटू शकते आणि असा हा 4 प्राणांनी सदैव युक्त आहे. निगोदी अवस्थेतही हे 4 प्राण जीवाला आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती हे एकेंद्रिय जीव हे देखील 4 प्राणांनी निबद्ध आहे. भलाई वैज्ञानिक दृष्टिकोनातून फक्त आम्ही वनस्पतींना जीव असतो हा शोध त्या ठिकाणी झालेला आहे, पण आमच्या आगमामध्ये मात्र पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वारा यांना देखील एकेंद्रियत्व, जीवत्व आहे आणि ते 4 प्राणांनी जगत आहे, ही गोष्ट सिद्ध केलेली आहे. आणि हा असा जीव कर्मफलम उवभुंजम, कर्मफलाला भोगतो. म्हणजे जे काही कर्माच्या उदयामध्ये रागद्वेषादी परिणाम होतात, या रागद्वेषादी परिणामांच्या संबंधात आणि कर्म म्हणजे इंद्रियांच्या सुखासाठी हा धडपडतो आणि हा कर्मफलाला भोगतो आणि अन्येहिम कम्मेहिम बद्धती, आणि अन्य नवीन कर्मांनी बांधल्या जातो. टीका बघा. ज्या अर्थी मोहादिक पौद्गलिक कर्मांनी बांधल्यामुळेच, आणि हा जो या ठिकाणी मोहादिकांनी हा जीव बांधल्या गेलेला आहे, कर्माणी हा जीव बद्ध आहे, हे देखील असद्भूत व्यवहार नयाचं कथन आहे. वास्तविकतः द्रव्य कर्मांनी हा बांधल्या गेला हे निमित्त नैमित्तिक संबंधाच्या अपेक्षेतून कथन केल्या जातं. निश्चय दृष्टीने जर बघितलं तर हा जीव द्रव्य कर्मांनी बांधल्या गेला नसून आपल्याच भाव कर्मांनी बद्ध झालेला आहे. हा जीव मोही होतोय, रागी होतो आहे आणि त्यांनी हा बांधल्या गेलेला आहे. हे उपादान कथन त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणून पौद्गलिक कर्मांनी बांधल्यामुळे, पण या ठिकाणी द्रव्य प्राणांचं पौद्गलिकत्व सिद्ध करायचंय आणि म्हणून आचार्य सांगतात आहे की तो जीव पौद्गलिक द्रव्य कर्मांनी बांधल्या गेल्यामुळे प्राण निबद्ध होतो, की मोहनियादी कर्म आहे आणि मोहनियादी कर्मांनी विपरीत मान्यता जीवाची झालेली आहे, मिथ्यात्व जीवनात विद्यमान आहे आणि यामुळे ह्या जीवाला निरंतर आश्रव आणि बंध होतो आहे. आश्रव होत असताना 8ही कर्मांचा, कदाचित 7 कर्मांचा याला प्रति समय आश्रव होतो आहे. त्यामध्ये एक नामकर्म आहे आणि नामकर्माने या जीवाला शरीराची प्राप्ती होते आणि अशा तऱ्हेने हा जीव प्राण संयुक्त होतो, द्रव्य प्राणांचा याला संयोग होतो. आणि ज्या अर्थी प्राण निबद्धपणामुळे पौद्गलिक कर्म भोगणारा जीव आणि त्या निमित्ताने हा परत या पौद्गलिक कर्माचा भोगता पण होतोय, हे कर्म पण तो भोगतो आहे, असा हा जीव पुनरपी अन्य पौद्गलिक कर्मांनी बांधल्या जातो. म्हणजे पौद्गलिक कर्माचं कारण, प्राणाचं कारण हे पूर्वबद्ध कर्माचा उदय, आणि आता प्राण त्याला मिळाले आणि या प्राणांमुळेच परत त्याला नवीन कर्मबंध होत आहे. म्हणून पौद्गलिक कर्माचे कार्य आणि पौद्गलिक कर्माचे कारण प्राण असल्यामुळे हे प्राण पौद्गलिक आहे, ही गोष्ट या गाथेमध्ये आचार्यांनी सिद्ध केलेली आहे. मोहादी कर्मांनी पौद्गलिक कर्मांनी बांधलेला जीव हा प्राण संयुक्त होतो 4 प्राणांनी, किंवा जसं ज्याचं त्याचा उदय असेल, तो संज्ञी पंचेंद्रिय होणार असेल तर तो 10 प्राणांनी निबद्ध होईल. जसं ज्या ठिकाणी लावायचं आहे तसे प्राण लावून घ्यावे लागतात. यामध्ये प्रमुख हेतू आपल्याला जर बघायचा असेल तर मनुष्य, नरक आणि देव यांना संज्ञी पंचेंद्रियत्वच असल्यामुळे हे तर 10 प्राणांनी संयुक्त असणारच आहे. याच्यामध्ये राहिला प्रश्न आता तिर्यंच गतीतील जीवांचा. तिर्यंच गतीतील जीवांमध्ये नानाविधता दिसते आणि ते जीव अशा तऱ्हेने 4 पासून 10 प्राणांनी संबंधित असतात. त्यामध्ये 5 प्राण मात्र कुणालाही नसतात, कारण एक इंद्रिय वाढल्यानंतर, रसना इंद्रिय वाढल्यानंतर वचन बल देखील त्याचं वाढणार असतं. म्हणून असा हा जीव या कर्मामुळे प्राण संयुक्त होतो.
प्राण संयुक्त होऊन हा कर्मफलाला भोगतो आणि परत नवीन कर्माला प्राप्त होतो. म्हणून प्राण हे पौद्गलिक कर्माचे कार्य आहे आणि पौद्गलिक कर्माचं कारण आहे. अर्थात पूर्वबद्ध कर्माचा उदय असताना द्रव्य प्राण प्राप्त होतात. नामकर्माचा जसा उदय असेल त्या अनुषंगाने त्याला द्रव्य प्राण मिळतात. आयु कर्माचा उदय असेल त्यावेळेला आयुष्य प्राण मिळतो. अशा तऱ्हेची ही रचना आहे. म्हणजेच प्राणप्राप्तीचे कारण पुद्गल कर्म आहे आणि या द्रव्य प्राणाने लाभ हानी होते असे मानून हा जीव रागद्वेष परिणाम करतो आणि नवीन कर्मबंध करतो. पण या ठिकाणी परत प्राणांवर उपचार करून त्या प्राणांनीच नवीन कर्मबंध झालेला आहे असे या ठिकाणी म्हटल्या जातं. कर्मबंधरहित जीव मात्र प्राण संयुक्त होत नाही. कवी वृंदावनदासजी याला म्हणताना म्हणतात की कारण के सदृश जगत कारण कारज होत प्रमाण. कारणाच्या सदृश नेहमी कार्य जगामध्ये होत असतं. जसं आम्ही कारण निवडू त्याप्रमाणे आम्हाला कार्य संपन्न झालेलं दिसतं. जर आम्ही जमिनीमध्ये गहू पेरले तर त्याच्यापासून फसल देखील आम्हाला गव्हाचीच येणार आहे. जर आम्ही जमिनीमध्ये आंब्याची कोय रोवली तर त्यापासून आंब्याचं झाड मिळणार आहे आणि जर नीम टाकला तर निंबाचीच उत्पत्ती होणार आहे. म्हणजे कारण के सदृश जगत कारज होय प्रमाण. ताते पुद्गल कर्म करी पुद्गल बंधत निदान. जर ते पुद्गलाचं कर्म आहे तर त्याच्यामुळे पुद्गल कर्मच बांधल्या जाणार आहे. मोहादिक अरी आपको करत अमल गुणघात. तापीछे परमा परप्राण को करत मूढ विनिपात. मोहादिकांनी हा आपलाच घात जीवनामध्ये करतो आणि त्यामुळे हा अशा तऱ्हेने परप्राणांना देखील घातासाठी निमित्त कारण बनतो. अशी ही गाथा 148 नंबरची. आणि या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनामध्ये की आम्हाला अनादी कालापासून हा देह प्राप्त झालेला आहे, हे शरीर आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि प्राणांनी आम्ही जगतो आहे असं आम्ही मानतो आहे. वास्तविकतः द्रव्य प्राणांचा वियोग झाला तरी देखील आमचं जे निश्चय जीवत्व आहे हे नित्य विद्यमान असणारच आहे. याचा कधी न जन्म झाला न कधी मृत्यू झाला. पण आम्ही या द्रव्य प्राणांवर इतकं त्या ठिकाणी विसंबून आहोत की या द्रव्य प्राणांवर आमचं पूर्ण आम्ही आयुष्य निछावर करण्यासाठी उत्सुक असतो. परंतु या पौद्गलिक प्राणांमध्ये आम्हाला ममत्व न ठेवता आमचा सहज चैतन्य रूप जो आत्मप्राण आहे, भाव प्राण आहे, चिस्वभाव रूप प्राण आहे, या प्राणाला आम्हाला ओळखून तो म्हणजेच मी आहे ही श्रद्धा जीवनभर आम्हाला करायची आहे. आमची जी काही अनादी कालापासून चूक झाली असेल त्या चुकीला आम्हाला दुर्लक्षित करायचं आहे. पण आता ती चूक शास्त्र वाचल्यानंतर आमच्या जीवनात उद्भवणार नाही आणि आम्ही चिंतनामध्ये देखील मी एक चैतन्य रूप तत्व आहे, द्रव्य प्राण मी नाही, हा जर आम्ही त्या ठिकाणी विचार करून प्रतीती करू शकलो तर आमचं भवितव्य निश्चितपणे सुधारणार आहे. जे आमच्या जीवनातले भूतकाळातल्या चुका होऊन गेल्या त्याला उगीच कुरवाळत बसण्याचं कारण नाही किंवा भविष्य काळात आम्ही आमची चूक दुरुस्त करू असं म्हणून भविष्य काळाकडेही बघण्याची गरज नाही. वर्तमान काळामध्ये आम्ही काय करू शकतो आणि वर्तमानामध्ये चिंतन आम्ही कसं करायचं आहे की द्रव्य प्राण आहे, द्रव्य प्राणापेक्षा देखील आम्हाला चैतन्य प्राण, निश्चय प्राण आमचे जीवित आहे, तेच आमचं सर्वस्व आहे, हा भाव ठेवून त्याच्यामध्येच आम्हाला एकाकार वृत्ती करायची आहे आणि या द्रव्य प्राणांपासून वेगळेपणा अनुभवायचा आहे. अशी ही 148 नंबरची गाथा आपण बघितली.
आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य आम्हाला सांगणार आहे की हे जे नवीन प्राण आहे, नूतन प्राण, पुद्गल कर्माचं कारण आहे. दोन्ही वास्तविकता संयुक्त गाथा आहे. 148 आणि 149 ही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध रूपातच गाथा त्या ठिकाणी असणार आहे. की पहिल्यांदा सांगितलं, पौद्गलिकत्व सिद्ध केलं आणि या पुद्गल कर्माचं कारण आता पुद्गलच आहे, हे देखील प्राणांचं कारण पुद्गलच आहे, हे या गाथेमध्ये सांगणार आहेत. गाथा नंबर 149. या संबंधामध्ये, या 148 गाथा संबंधामध्ये आचार्य जयसेनांनी अत्यंत सुंदर असं विवरण दिलेलं आहे. की त्यांनी त्यांचे शब्द पहा, की जीव 4 प्राणांनी निबद्ध आहे. शुद्धात्म्यापासून च्युत होऊन अशुद्ध भावांनी हा बद्ध होतो. हा जो बंधनात पडत आहे, हा कशाने पडतोय? की याला आपल्या शुद्धात्म्याची प्रतीती नाही. मी शुद्ध स्वरूप चैतन्य स्वरूप आहे अशी याची प्रतीती होत नाही आणि त्या भावापासून च्युत होतो आणि रागद्वेषादी परिणामांना हा याचा स्वभाव म्हणतो. किंवा मतिज्ञान, श्रुतज्ञान, अचक्षुदर्शन हे माझे प्राण आहे असं म्हणतो आणि म्हणून हा अशुद्ध भावांनी बद्ध होतो. कशाने बद्ध झाला आहे हा? तर मोहनियादी द्रव्य कर्मांनी बद्ध होतो. हा उपचरी संबंध आहे, हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. आणि या निमित्त नैमित्तिक संबंधाला इथे मुख्यतः देऊन सांगितलं की त्यामुळेच हा जीव प्राण संयुक्त पण होतो. याला आयु मिळते. आयु मिळाली, नामकर्माची तशा प्रकारची शरीराकार रचना आणि प्राण निर्मिती त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून हे जाणता येतं की प्राण हे पुद्गल कर्म उदय जनित आहे. यानंतर ह्याला परम समाधीने प्राप्त नित्य आनंद लक्षण रूप सुखामृत अमृत उपलब्ध न झाल्याने, जयसेनाचार्यांचे शब्द ऐका परत, की ह्याला म्हणजे ह्या जीवाला परम समाधीने प्राप्त नित्य आनंद लक्षण रूप सुखामृत अमृत उपलब्ध न झाल्याने कटुक विष समान हा कर्मफल भोगतो. म्हणजे कर्मफल भोगताना कर्माचा रस जो आहे हा कटू रूपाचा आहे. कर्मकांडमध्ये निंब, कांजी, विष आणि हलाहल रूपाचा हा कर्माचा रस सांगितलेला आहे, अशुभ कर्माचा. आणि आनंदाचा रस कोणता आहे? तर हा जो सुखामृत, अमृत, जरी अमृताची उपमा दिली तरी रसनेंद्रियांनी याचा स्वाद न घेता पूर्ण आत्मिक प्रदेशांवर हा आनंदात्मकता ही अशी पूर्ण आहे आणि त्याला त्यांनी अनुभवलेलं नाही. ही अतींद्रिय आनंदाची गोडी याच्या जीवनात यांनी चाखली नाही आणि म्हणून हा कर्मफलाला भोगतो आणि तिथे कथंचित आनंद आहे असं वेदन करतो. अर्थात कर्मफलाला तो भोगतो. त्या कर्मफलाला भोगणारा हा जीव अन्य कर्मांनी म्हणजेच नवीन कर्माचा बंध करतो आणि म्हणून कर्मफल भोगणारा नवीन कर्मांनी बांधल्या जातो. म्हणून प्राणच नवीन पुद्गल कर्मांना कारण आहे. ही जयसेनाचार्यांनी टीका त्यावर केलेली आहे. आता गाथा पहा 149 नंबरची. ना पाणाबाधम जीवो मोहपदेसेहिं पुनदि जीवाणं जदि सोहवदिहि बंधो नानावर्णादिकं मेहिं. पाणाबाधम जीवो मोहपदेसेहिं पुनदि जीवाणं जदि सोहवदिहि बंधो नानावर्णादिकं मेहिं. जदि सो जीवो मोहपदेसेहिं जीवाणं, ज्या अर्थी हा जीव मोह रागद्वेषादी जीवांच्या
स्वपर प्राणांना पाणा बाधम कुणती, प्राणांना बाधा करतो. याचाच अर्थ हा जीव आपल्या चैतन्य स्वभावामध्ये स्थित न राहता राग द्वेष भावांनी परिणत होतो. आणि ज्या समयात जीवामध्ये हे परिणाम उत्पन्न झालेले आहे त्यांनी आपल्या चैतन्य प्राणाचा घात केलेला आहे. सगळ्यात पहिले बाधा कुणाला आली किंवा कोणत्या प्राणांना बाधा पोचली तर स्वतःच्या चैतन्य प्राणाला यांनी सर्वप्रथम बाधा पोहोचवली आहे. कारण त्याच्या स्वभावामध्ये तो स्थित राहत नाही आणि परभावांना तो स्वभाव आहे असं मानून तिथे लीन होतो. हीच याची जीवनातली सर्वात महान चूक आहे. आणि म्हणून यांनी दुसऱ्यांच्या प्राणांचा घात करो अथवा न करो, स्वतःच्या निज चैतन्य तत्वाचा मात्र निश्चितपणे घात केलेला आहे. आणि असा हा जीव निश्चयाने परत ज्ञानावर्णादी कर्मांनी बद्ध होतो. म्हणजे स्वतःच्या निर्मल गुणांचा यांनी घात केला आणि मोह राग द्वेष रूप परिणती केली आणि म्हणून हा परत ज्ञानावर्णादी कर्मांनी बद्ध झाला. मागच्या गाथेमध्ये सांगितलं होतं की पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे आणि म्हणून या जीवाचा स्वभाव च्युत झाला. या ठिकाणी सांगतात की हा स्वभावाने च्युत झाला आणि म्हणून नवीन कर्म त्यांनी बांधलेलं आहे. म्हणून याचं कार्य पौद्गलिक आणि कारण देखील पौद्गलिक असल्यामुळे हे प्राण पुद्गलाचे आहे ही गोष्ट सांगितलेली आहे. जसं एखाद्या व्यक्तीने असं ठरवलं की समोरच्या व्यक्तीचा चेहरा काळा करायचा, हातामध्ये कोळसा घेतला, समोरच्या व्यक्तीवर ती म्हणजे कालिमा लावू शकेल किंवा नाही याची खात्री नाही, पण हातामध्ये कोळसा घेतल्यामुळे सर्वप्रथम त्याचा हात मात्र निश्चितच काळा झालेला आहे. दुसऱ्यांच्या चेहऱ्याला तो काळिमा लावू शकेल न लावू शकेल ही त्याच्या समोरच्या व्यक्तीच्या भवितव्याधीन असणारी गोष्ट आहे. पण जसं यांनी अंतरंगामध्ये ठाण घेतली आणि ती वस्तू हातामध्ये घेतली त्याबरोबर यांनी आपले हात मात्र निश्चितपणे काळे करून घेतलेले आहे. टीका बघा. जीव प्राणांनी कर्मफलाचा उपभोग घेतो. हे शरीर याला प्राप्त झालेलं आहे आणि या शरीराच्या माध्यमातून प्राणांच्या माध्यमातून हा कर्मफलाला भोगू शकतो. शरीर नसतं तर हा भोग कसा घेणार? म्हणून शरीराच्या प्राप्तीच्या माध्यमातूनच हा जीव कर्मफलाचा उपभोग घेतो. कर्मफलाचा उपभोग घेणारा मोह प्रद्वेष भावांनी युक्त होतो. हा कर्माचा उदय आलेला आहे, कर्माचं फळ भोगतोय आणि भोगतो आहे म्हणजे काय करतो आहे हेही समजण्यासारखं आहे. हा जीव तर स्वतःच्या फक्त परिणामांना करणार आहे. वास्तविकतः जगामधली कोणतीही परवस्तू हा भोगू शकत नाही. तर हा काय करणार आहे? हा स्वतःच्या परिणाम जे झालेले आहे या परिणामांचाच भोग घेतो. एक तर ते परिणाम शुभ असतील किंवा अशुभ असतील, मोह राग द्वेष युक्त असतील किंवा शुभ परिणाम असतील, या परिणामांचा हा भोग घेतो आणि त्यांनी हा युक्त होतो, तद एकाकार होतो. त्या दोहोंनी स्वतःच्या आणि परजीवांच्या प्राणांना बाधा करतो. आता ज्या वेळेला या जीवामध्ये मोह किंवा द्वेषादी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्यावेळेला हा स्वतःच्या आणि परजीवांच्या प्राणांचा घात करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना बाधा उत्पन्न करतो. तेव्हा कदाचित दुसऱ्यांच्या द्रव्य प्राणांचा बाधा पोहोचवूनही कदाचित न पोहोचवूनही, म्हणजे तो दुसऱ्यांच्या द्रव्य प्राणांना बाधा पोचवेल अथवा न पोचवेल यांनी मनात विचार केलेला आहे की मी समोरच्या जीवाला बाधा पोचवेल, हा याचा केवळ विचार आहे. पण त्या विचाराने दुसऱ्याला मात्र
बाधा पोहोचेलही किंवा पोचवू पण शकणार नाही. हे याचं सामर्थ्य नाही. म्हणून न पोचवू नये आपल्या भाव प्राणांना उपरक्ततेने, पण या परिणामांना निर्माण करून मोह किंवा राग किंवा द्वेष उत्पन्न झाला तर मी परजीवाला मारेल असा भाव याच्यात उत्पन्न झाला. मी पराला टोचून बोलेल हा भाव द्वेषापोटी याच्या अंतरंगामध्ये आला. पराला काहीतरी इजा पोचविली पाहिजे हा भाव द्वेषापोटी आला. परंतु तो त्याला इजा पोचवू शकेलच, त्याला काही घात त्याचा करू शकेलच असं मात्र निश्चितपणे आम्ही म्हणू शकत नाही. ते त्या जीवाच्या, समोरच्या जीवाच्या भवितव्यतेवर निर्भर आहे. त्याचं जर होतव्य चांगलं असेल तर आमच्या क्रियेनी त्याचं वाईट होऊ शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु यांनी मात्र हे परिणाम करून स्वतःच्या आत्म्याच्या चैतन्य तत्वाचा मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे घात केलेला आहे. म्हणून असा उपरक्ततेनी निश्चितच बाधा त्यांनी स्वतःला पोचविलेली आहे. आणि अशी ही स्वतःच्या स्वभावापासून हा च्युत झाला, मोह राग द्वेषात अडकला, परिणाम परत याला ज्ञानावरणादी कर्माचा बंध निश्चितपणे झालेला आहे. कारण कर्मांवर्गणात तत्पर आहे कर्मरूप बनण्यासाठी. असा काही यांचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे की जीव परिणाम करेल आणि तत्क्षणी कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत होऊन जीवाशी संबद्ध होऊ शकते. याप्रमाणे हे प्राण जे आहे हे पौद्गलिक कर्माच्या कारणपणास प्राप्त होतात. म्हणून प्राण आता पौद्गलिक कर्माचं कारण देखील आहे आणि मागच्या गाथेत कार्य आहे हे सांगितलेलं होतं. या गाथेत आता सांगितलं की हे कार्य देखील, कारण देखील हे अशाच तऱ्हेचं असणार आहे. जीव प्राणांच्या द्वाराच कर्मफळाला भोगतो. कारण प्राण मिळाले म्हणजे शरीर मिळालं आणि शरीराच्या माध्यमातूनच हा कर्मफलाला भोगू शकतो. कर्मफलाला भोगत असताना हा जीव मोह राग द्वेष रूप भावांना प्राप्त होतो. मोह राग द्वेष भावामुळे हा जीव आपल्या आणि परप्राणांचा घात करतो. म्हणजे अंतरंगामध्ये कधी कधी भावना असते की या दुसऱ्या जीवाला देखील आपण अशा प्रकारे इजा पोचवावी किंवा त्याला दुखापत करावी किंवा त्याचं प्राणहरण करावं. अशा या भावनेनी हा प्रवृत्त होतो आणि परप्राणांचा घात करतो. स्वतः चैतन्य स्वभावाला सोडून विकारी बनतो. हाच त्याचा आत्मघात आहे. जैसेन आचार्य म्हणतात यावर सुद्धा की ज्याप्रमाणे तप्त लोखंडाच्या गोळ्याने दुसऱ्याला मारू इच्छिणारी व्यक्ती सर्वप्रथम स्वतःला जाळेल. दुसऱ्याच्या शरीरावर एखाद्याला तप्त लोखंडाचा गोळा फेकतो आहे. हा फेकत असताना त्याला तो स्वतःच्या हातामध्ये घ्यावा लागतो. म्हणजे स्वतः तो हाताला पहिल्यांदा जाळेल आणि नंतरच दुसऱ्यांच्या शरीरावर तो फेकू शकतो. म्हणून दुसऱ्याला मात्र जाळेल किंवा न जाळेल हे तर नक्की नाही की दुसरा व्यक्ती त्यामुळे जळू शकेल किंवा जळू शकणार नाही, हे नक्की नाही. याप्रमाणे मोहाने परिणत जीव सर्वप्रथम आपल्या स्वसंवेदन ज्ञान स्वरूप शुद्ध स्वभावाचा घात करतो आणि ज्ञानावरणादी कर्म बांधतो. म्हणून प्राण पौद्गलिक कर्माचं कारण आहे हे सिद्ध करतात. प्रयोग या गाथेचा करताना आत्मसंरक्षण आम्हाला करायचंय. आम्हाला आमच्या आत्मस्वभावात लीन राहायचंय. आत्मसंरक्षण करायचंय याचा अर्थ आम्हाला आत्म्याचा घात करायचा नाही. आणि आत्म्याचा घात कधी होणार आहे? जेव्हा जीव विकारी बनेल. हा आत्म्याचा घात आहे. म्हणून आता
आत्मरक्षा करण्यासाठी, म्हणजे आम्हाला आमच्या चैतन्य तत्वात लीन राहण्यासाठी आम्हाला काहीतरी मार्गदर्शन आचार्यांकडून पाहिजे आहे. म्हणून ते सांगतात की हा जो सहज चैतन्य प्राण आहे आणि परप्राणांकडून अप्रभावित ठेवून जीवांचा यत्किंचित देखील विचार न करता, प्रत्येकाचं भवितव्य प्रत्येकाच्या स्वाधीन आहे. मी माझ्या फक्त परिणामांनी त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या विषयी विचार करून स्वतः मला कर्मबंध करतो आहे. दुसऱ्यांचं चांगलं किंवा वाईट होणं हे सर्वस्वी त्या व्यक्तीच्या उपादानगत योग्यतेवर अवलंबून आहे. परंतु आम्ही मात्र मानसिक चिंतन करून आमच्या परिणामांच्या माध्यमातून आमच्या आत्मतत्वाचा घात आम्ही केलेला आहे. म्हणून जर आत्मरक्षण करायचं असेल तर परपदार्थांपासून किंवा परजीवांपासून प्रभावित न होता, त्यांना मुख्यता न देता, त्यांना त्यांच्या भवितव्याच्या अधीन सोडून आम्ही आमच्या स्वरूपामध्ये निमग्न होता येईल का, हा पुरुषार्थ आम्हाला जीवनात करायचा आहे. आणि ही अत्यंत अनुभवसिद्ध गोष्ट आहे की आम्ही रात्रंदिवस जगामध्ये परजीवांचाच विचार प्रामुख्याने करतो. मला काय करायचं आहे हे पाहण्यापेक्षा मी दुसऱ्यांच्या बाबतीत काय करू शकतो, हा आमचा निरंतर पुरुषार्थ असतो. मला माझ्या जीवनामध्ये जो बदल अपेक्षित आहे तर दुसऱ्या व्यक्तीने बदलावं अशी पण आमची अपेक्षा असते. परंतु हे होणं नाही. जगामध्ये प्रत्येक द्रव्याचं स्वतंत्र परिणमन आहे. ती व्यक्ती स्वतंत्र रीतीने तशाच प्रकारची वागणार आहे. आम्ही मात्र परिणामांमध्ये अशा प्रकारे मोहराग द्वेषांची निर्मिती करून ज्ञानावर्णादी कर्मांना बांधतो आणि म्हणून आम्हाला आमच्या चैतन्य स्वभावात लीन होता येते का, या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. यानंतर आचार्य पुढच्या गाथेकडे वळणार आहे. गाथा क्रमांक आहे 150 नंबरची, की पुद्गल प्राणांच्या परंपरेचे अंतरंग कारण सूत्ररूपाने सांगतात. पुद्गल प्राण जे आम्हाला प्राप्त झालेले आहे, ही परंपरा कशी काय आहे. गाथा पहा 150 नंबरची. आदाकम मलीमसो धरे दीपाणे पुनो पुनो अन्ने न चयदि जाव ममत्तम देहपदाने सुविषयेषु. आदाकम मलीमसो धरे दीपाणे पुनो पुनो अन्ने न चयदि जाव ममत्तम देहपदाने सुविषयेषु. जाव देहपदानेषु विषयेषु ममत्वम न चयति. जोपर्यंत देह प्रमुख विषयांमध्ये ममत्व सोडत नाही. प्रत्येक वस्तूमध्ये विषयांमध्ये जीवाचा ममत्व भाव आहे. ही वस्तू माझी आहे, माझ्या मालकीची आहे, मी त्याचा स्वामी आहे, किंवा ही माझी नाही, अशा प्रकारच्या राग द्वेष ममत्व भाव किंवा न ममत्व करणं, या दोन गोष्टींनी न ममत्व करणं याचा अर्थ द्वेष बुद्धी, त्या ठिकाणी ही माझी नाही अशी बुद्धी, या भावनेनी विषयांमध्ये ममत्व सोडत नाही. तोपर्यंत कम्म मलिमसो आदा पुनो पुनो अन्ने पाणे धरदी. हा कर्ममलांनी मलिन होऊन पुन्हा नवीन नवीन प्राण धारण करणारच आहे. जोपर्यंत याचा मोह सुटत नाही, जोपर्यंत विषयांमधला अनुराग जीवनामध्ये नष्ट होत नाही. वस्तू वस्तूच्या जागी आहे, ज्ञान ज्ञानाच्या स्वाधीन आहे, ज्ञानाचं कार्य जाणण्याचं आहे, ज्ञान आपल्या ज्ञान संपदेनी जाणणार आहे आणि विषय त्याच्या स्वरूप संपदेनी माझ्या ज्ञानाचा विषय बनणार आहे. एवढाच काय तो माझा आणि विषयांचा संबंध आहे. पण असं न मानता या विषयांना सुखकर वाटून
हे विषय मला प्राप्त झाले पाहिजे असा मोहभाव निरंतर याच्या जीवनात आहे आणि हा त्यामुळे निरंतर कर्मसंयुक्त होतो आणि नवीन नवीन प्राण धारण करतो. या जीवास जी काही पौद्गलिक प्राणांची परंपरेने प्रवृत्ती झाली आहे तिचे अंतरंग कारण अनादी पुद्गल कर्ममूलक शरीरादिकांमध्ये ममत्व रूप उपरक्तत्व हे आहे. म्हणजे अनादी कालापासून अंतरंग कारण जर आम्ही या शरीराचं शोधायचा प्रयत्न केला की प्राण आम्हाला का मिळतात आहे, याचं द्रव्य प्राणांची आम्हाला का उदयरूप प्रवृत्ती दिसते आहे, तर त्यामध्ये आम्हीच या पुद्गल कर्ममूलक शरीरामध्ये आत्मत्व बुद्धी करतो आहे. हे शरीर सुखकर आहे, शरीर मला सुख देणार आहे ही मान्यता आहे. या जीवास अनादी कालापासून प्राणांची परंपरा अविच्छिन्न सुरू आहे आणि याचं कारण पुद्गल कर्म निमित्ताने होणारे विकारी परिणमन आहे. जोपर्यंत हा जीव शरीरादिकांमध्ये ममत्व बुद्धी रूप विकारी परिणामांचा त्याग करत नाही तोपर्यंत याला पुन्हा पुन्हा द्रव्य प्राणांचा संयोग निश्चितपणे प्राप्त होणारच आहे. म्हणून आता पुढे कशा निवृत्त व्हायचं याचा उपाय सांगणार. पहिल्यांदा रोगाचं निदान केलं आणि रोगाचं निदान केल्यानंतर त्याचा वरचा इलाज हे देखील आचार्य सांगणार आहे. उद्याला आपण गाथा बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सपसाहुनम.